नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। खानापूर तालुक्यातील राजकारणात एका तरुणीने आपल्या जिद्दीच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर इतिहास रचला। देवनगरच्या मातीत वाढलेल्या प्रतिभा शेंडे यांनी केवळ निवडणूक जिंकली नाही तर आपल्या आजोबांनी वडिलांसाठी बघितलेलं स्वप्न नातीने पूर्ण करत गावकऱ्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले। आजोबा निवृत्ती बापू शेंडे यांनी आयुष्यभर समाजासाठी काम केलं। तोच वारसा वडील सुरेश भाऊ शेंडे व चुलते सुधीराबा शेंडे यांनी सुरू ठेवला। आजोबांनी गावाच्या विकासाची स्वप्ने पाहिली, पण ती पूर्ण होण्याआधीच काळाने आजोबा निवृत्ती बापू शेंडे यांना हिरावून घेतलं। त्या स्वप्नांची ज्योत मात्र प्रतिभा शेंडे यांच्या मनात अखंड पेटती राहिली। प्रत्येक प्रचार सभेत त्या आजोबांच्या आठवणींनी भारावून जात होत्या। बापूंनी जे स्वप्न पाहिलं ते मी पूर्ण करणारच हा त्यांचा निर्धारच त्यांच्या विजयाचा खरा आधार ठरला। गावातील महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनीही प्रतिभा यांच्यावर अपार विश्वास दाखवला। त्यांच्या साध्या, संयमी आणि लोकाभिमुख स्वभावामुळे मतदारांनी त्यांना भरभरून साथ दिली। प्रचारादरम्यान त्यांनी घराघरात जाऊन संवाद साधला, समस्या ऐकून घेतल्या आणि विकासाचा ठोस आराखडा मांडला। त्यामुळेच त्यांच्या विजयाने संपूर्ण गावात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झालं। विजयानंतर बोलताना प्रतिभा शेंडे यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले। हा विजय माझा नाही, माझ्या आजोबांच्या प्रेमाचा व वडिलांच्या अखंड समाजसेवेचा आणि माझ्या गावकऱ्यांचा आहे, असे भावनिक उद्गार त्यांनी काढले। त्यांच्या या शब्दांनी उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकही भावुक झाले। आज प्रतिभा शेंडे या वयाच्या केवळ 22व्या वर्षी पंचायत समितीत निवडून आलेल्या युवा सदस्य आहेत। कायद्याची पदवी घेतलेल्या व सर्वाधिक मताधिक्य घेतलेल्या सदस्य ठरले आहेत। त्याचबरोबर निवडून आलेली प्रतिनिधी नाहीत, तर त्या संघर्ष, जिद्द आणि कर्तृत्वाचे प्रतीक ठरले आहेत। वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी सुरू झालेला हा प्रवास आता गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे। गावकऱ्यांच्या अपेक्षा आणि विश्वास यांना न्याय देत त्या नव्या इतिहासाची नोंद घडवतील अशीच सर्वांना आशा आहे। याकूब शिकलगार, 7 स्टार न्यूज, लिंगरे। नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सुरेश शेंडे। सर्वप्रथम तर मला मतदान करणारे सर्व नागरिकांचे मी आभार मानते आणि स्वर्गीय अनिलभाऊ बाबर, स्वर्गीय निवृत्ती बापू शेंडे माझे आजोबा, त्यांचे आशीर्वाद आणि माननीय आमदार सुहास भैया बाबर, माननीय अमोलदादा बाबर ह्यांच्या आशीर्वाद आणि ह्यांच्या मार्गदर्शनामुळे आज मी इथे आहे आणि मी ह्याच्यापुढेही मी उठावदार काम करीन।